नमस्कार मंडळी, आज बनवणार आहोत आपण घरच्या तांदूळाचे अनारसे. म्हणजे हे राशनचे तांदूळ घेतलेले आहे मी. तांदूळ मी किमान अर्धा किलो घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि छान मी इथे याला धुणार आहेत 1-2 पाण्याने. आणि छान मस्त आपण याला भिजू घालणार आहोत. 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत मी. आणि छान हे धुवून आपण परत दुसऱ्या दिवशी परत आपण याचं पाणी काढणार आहोत. बघा, मी छान रात्रभर 1 दिवस भिजवले होते. आणि छान प्रथम तिसऱ्या दिवशी पण हीच प्रोसेस करणार आहोत. पाणी काढून टाकायचं, कारण की त्याने तो जो घाण वास निघून जातो तांदूळाचा. आणि चौथ्या दिवशी पण आपण असंच करणार आहोत, पाणी चेंज. आणि आज आपण करणार आहोत पीठ तांदूळाचं. तर सर्वप्रथम आपण एका चाळणीवरती हे पीठ काढून घेऊया. तांदूळ छान प्रकारे तुम्ही बघू शकता. इथे हे बघा, एका वाटीत काढलेलं आहे. आणि छान आपण एका सुती कपड्यावर वाळवत आहोत हे तांदूळ. तुम्ही बघा किती छान वाळलेले आहे, म्हणजे हाताला चिटकत नाही आहे. जास्त हे पण नाही करायचं तुम्ही, छान जास्त फॅन खाली वगैरे नाही वाळवायचं, फक्त गरम ठिकाणी ठेवायचं, उन्हामध्ये वगैरे नाही ठेवायचं. हे बघा, तांदूळ छान आपले सुकलेले आहेत. आणि बघा, आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचं पीठ तयार करून घेणार आहोत. मिक्सरवरती आता थोडं त्याचं पीठ तयार करून घेऊया आपण. तुम्ही बघा, छान हे बघा किती सुंदर हे पीठ झालेलं आहे. आणि एका चाळणीनं आपण हे पीठ गाळून घेऊया, म्हणजे गाठ हे होत नाही त्याच्यामध्ये. तुम्ही बघा, मी छान हे गाळून घेणार आहेत. आणि बघा किती छान हे पीठ झालेलं आहे. आणि हे वरचं ते तसंच आहे, ते बारीक होत नाही, त्यामुळे मी ते ठेवलेलं आहे. आणि हे बघा किती छान. इकडं आता आपण किती प्रमाण घेऊया, म्हणजे अनारसे आपले व्यवस्थित होईल. 1 वाटी घेतली मी इथं, अजून 1, 2 आणि ही 3 वाट्या आपलं पीठ आहे. आणि 1 वाटी गूळ आहे. जास्त गोड कोणी खात नाही, सो त्याच्यामुळे जास्त गोड पण नाही, जास्त फिक्कं पण नाही. हे बघा, आणि याने आपण छान याला आपण हाताने मळून घेऊया, म्हणजे सगळीकडे एकजीव. गूळ थोडा बारीक करून घ्यायचा असतो बरं का, गूळ जाड नाही ठेवायचा असतो, त्याच्यामुळे त्या अशा गाठोड्या होतात. कोणी मिक्सरलाही बारीक करतं, पण हाताने केलेलं कधी पण चांगलं असतं. हे बघा किती छान मी याचे गोळे करून घेणार आहेत. आणि एका डब्यात आपण हे भरून ठेवणार आहोत 3 दिवस परत. हे बघा, छान आपण याचे गोळे केलेले आहेत. छान इतकं सुंदर पीठ झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा किती सुंदर हे पीठ मी हे केलेलं आहे एकजीव सगळीकडं. तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकतात हवं तर. हे बघा, छान मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे. बघा किती सैल होतं आहे पीठ, इतकं सुंदर. आता डब्याला झाकण लावून ठेवू आपण 3 दिवसासाठी. फ्रीजमध्ये नाही ठेवायचं बरं का हे पीठ एखाद्या गरम ठिकाणी, जेणेकरून हवा वगैरे जाणार नाही. हे बघा, आता हे पीठ आपण काढणार आहोत आता, आणि याचे अनारसे करून बघणार आहोत. हे बघा, हे आपले अनारसे आता रेडी होणार आहेत. आपण इथं आता अनारसे करूया. छान हे बघा, मी इथे ही प्रोसेस केलेली आहे. अनारसे तळून घेऊया आपण छानपैकी. मस्त हे अनारसे आपण करूया. छान हे बघा किती सुंदर मी हे अनारसे तळून घेत आहे. इतके सुंदर झालेत आपले अनारसे. हे बघा तुम्ही, किती सुंदर हे अनारसे तळले गेलेले आहे आपले. आणि छान हे असेच अनारसे इतके सुंदर होत आहेत, तुम्ही बघू शकता. हे अनारसे बघा इतकं सुंदर तळत आहेत. किती सुंदर लाल कलर आलेला आहे अनारशाला, तुम्ही बघू शकता. हे बघा किती सुंदर झालेले आहेत हे अनारसे. वाव, किती सुंदर सुवास येतोय घरभर अनारशाचा. छान खसखस लावलेलं आहे आपण त्याला. छान हे अनारसे झालेले आहेत. आणि हे बघा, अनारसा रेडी झालेला आहेत आपला. इतका सुंदर हा अनारसा झालेला आहे, तुम्ही बघू शकता. किती छान जाळी पडलेली आहे. हे बघा, इतकं सुंदर हा तळला गेलेला आहे अनारसा. आणि खूपच सुंदर झालेला आहे, तुम्ही बघू शकता. लाल कलर, छान जाळी पडलेली आहे. अनारसा आवडला असेल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.